Today we are going to discuss about new concept in the chapter thermodynamics, and the concept is standard enthalpies of formation. Okay, so in this session our agenda is to discuss standard enthalpy of formation, standard enthalpy of reaction from standard enthalpies of formation. ठीक आहे. ओके, तर हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्या केमिस्ट्रीच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 76 आणि 77 वरती आहे. तुम्ही ज्यावेळेस हे आपलं लेक्चर होईल त्यानंतर तुम्ही तो पॉइंट आपल्या टेक्स्टबुक मधून एकदम थरली रीड करून घ्या. ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे दॅट इज नथिंग बट 4.10.5 4.10.6. ओके, आणि हे आपलं पूर्ण डिस्कशन झाल्यानंतर आपण त्यावरती आधारित असणारा एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया आणि मी तुम्हाला एक न्यूमेरिकल ऍज अ असाइनमेंट क्वेश्चन म्हणून देईल. ठीक आहे. ओके, तर आज आपल्याला पाहायचं आहे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आणि स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॉर्मेशन. आता कोणती पण एखादी केमिकल रिएक्शन असेल, समजा तुम्ही कन्सिडर करू शकता A plus B gives us C plus D, A plus B gives us C plus D. ही कोणती पण एखादी हायपोथेटिकल केमिकल रिएक्शन आहे आणि या केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला हे समजतंय की A आणि B हे आहेत रिएक्टंट, C आणि D आहेत प्रॉडक्ट. ओके, आता या पर्टिक्युलर केस मध्ये एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, फॉर्मेशन म्हणजे काय, किंवा कोणाचं तरी फॉर्मेशन होते आणि ज्याचं फॉर्मेशन होत आहे तो कोण असणार आहे, ऑब्विसली दॅट इज नथिंग बट प्रॉडक्ट. अंडरस्टूड. ओके, म्हणजे पर्टिक्युलर केस मध्ये ज्यावेळेस तुमचा प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे त्या केस मध्ये आपण काय म्हणतो, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आता स्टँडर्ड एन्थॅल्पी, स्टँडर्ड एन्थॅल्पी म्हणजे एखाद्या कंपाऊंडची म्हणा, एखाद्या इलेमेंटची म्हणा, जी एन्थॅल्पी आहे इन इट्स स्टँडर्ड स्टेट is nothing but standard enthalpy. फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, वॉटरचं एक्झाम्पल घ्या. वॉटर हे स्टँडर्ड स्टेट कोणत्या स्टेटमध्ये असतं, स्टँडर्ड स्टेटमध्ये दॅट इज नथिंग बट लिक्विड. म्हणजे वॉटरची लिक्विड ही झाली तुमची स्टँडर्ड स्टेट. ओके, किंवा एखादं मिथेन घ्या. ओके, आता मिथेन स्टँडर्ड स्टेटमध्ये काय असतं, गॅस. ओके, किंवा CO2 स्टँडर्ड स्टेटमध्ये काय असतं, गॅस. अंडरस्टूड. तर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की एखाद्या प्रॉडक्टची म्हणा, किंवा एखाद्या कंपाऊंडची म्हणा, किंवा एखाद्या इलेमेंटची म्हणा, ओके, जी काही फॉर्मेशन स्टेट आहे ही स्टँडर्ड असायला पाहिजे. ही एक पहिली कंडिशन झाली. आता 2 नंबरची कंडिशन काय असणार आहे, ओके, तर दॅट इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ प्रॉडक्ट इन इट्स स्टँडर्ड स्टेट. ओके, 1 मोलच तयार झाला पाहिजे. आता उदाहरणार्थ ही जर रिएक्शन आपण पाहिली, H2 plus 1/2 O2 gives us H2O. ओके, पण आपण जनरली लिहित असताना म्हणजे केमिस्ट्रीमध्ये आपण ज्यावेळेस एखादी रिएक्शन लिहित असतो त्यावेळेस आपण जनरली कसं लिहू शकतो, या ठिकाणी तुम्हाला डिफरन्स तुमच्या लक्षात आला पाहिजे. आता पहा डिफरन्स कसा आहे. H2 plus O2 gives us H2O. आपण केमिस्ट्रीमध्ये जनरली रिएक्शन कशी लिहितो, आता बॅलन्स करणार आपण, राईट. आता या ठिकाणी 2 H2 आहेत म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार, 2 करणार. या ठिकाणी आपण काय करणार, 2 करणार. ओके, 2 करायची गरज आहे का, या ठिकाणी 2 करायची गरज नाहीये, मग आपण या ठिकाणी 2 करणार. पहा, हे झाले 4 आणि हे झाले तुमचे 2, झालं परफेक्ट. ओके, सो दिस इज ऑल्सो राईट आन्सर. परंतु ज्या ठिकाणी आपल्याला एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हटलंय त्या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट हा नेहमी 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 1 मोलच ठेवायचा आहे. परंतु या केसमध्ये किती झाले, ते 2 मोल. आता हे तर 2 मोल आहेत, मग आपल्याला 1 मोल कसा करायचा, तर 1 मोल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पूर्ण रिएक्शनला 2 ने डिवाइड करावं लागेल. ओके, मग आता आपण एक काम करूया, 2 ने डिवाइड करून टाकू. याला 2 ने डिवाइड केलं, 1 आलं. याला 2 ने डिवाइड केलं, 1/2 झालं. हे याला 2 ने केलं, हे 1 आलं. म्हणजे या ठिकाणी आपल्या 2 कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या. कोणत्या, या पर्टिक्युलर रिएक्शन मध्ये 1 मोल प्रॉडक्ट फॉर्म झालेला आहे, दॅट इज नथिंग बट H2O. आपल्याला ज्या ज्या क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन असं नाव असेल त्यावेळेस आपण हे एन्श्युअर करायचं की दिलेल्या रिएक्शन मधला प्रॉडक्टचा मोल 1 असायला पाहिजे. पण जर तो 1 नसेल तर आपल्याला 1 करावं लागेल. तुम्ही विचार करा, समजा इथे जर 5 व्हॅल्यू असती तर आपण काय केलं असतं, 5 ने डिवाइड केलं असतं. 10 असती, 10 ने डिवाइड केलं असतं. 3 असती, 3 ने डिवाइड केलं असतं. या पर्टिक्युलर केसमध्ये किती आहे व्हॅल्यू, 2 आहे. किती डिवाइड करणार,
2 ने डिवाइड करणार आणि ते केल्यानंतर मग आपल्या इथे काय येणार आहे 1 मोल येणार आहे. हे तुम्हाला समजलं का सर्वांना? व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके, आता या पर्टिक्युलर केसमध्ये तुमच्या हे लक्षात आलं असेल की एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे नेमकं काय? दॅट इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ अ प्रॉडक्ट अँड इट्स अ स्टँडर्ड स्टेट. आता स्टँडर्ड स्टेट म्हणजे वॉटरची स्टँडर्ड स्टेट आहे लिक्विड. समजलं सर्वांना? ओके, हे तुम्हाला या दोघांमध्ये कंपॅरिझन समजलं का? आता आपल्याला जर न्यूमेरिकल मध्ये स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन विचारलं तर आपण कोणती रिएक्शन लिहिणार? ऑब्व्हियसली ही रिएक्शन लिहिणार, ही लिहिणार नाही. ठीक आहे, किंवा मग ही रिएक्शन लिहून आपण ही रिएक्शन तयार करणार. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कंडिशन कोणती लक्षात ठेवायची आहे? 1 मोल ऑफ अ प्रॉडक्ट. समजलं सर्वांना? व्हेरी इझी. ओके, आता हे तुम्हाला समजलं. आता ही जी काही डेफिनेशन आहे ही अर्धवट डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे, एक समजून येण्यासाठी काय काय पाहिजे आपण? की स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन मध्ये प्रॉडक्टचा 1 मोल असला पाहिजे, ही पहिली कंडिशन. 2 नंबर, प्रॉडक्ट स्टँडर्ड स्टेट मध्ये पाहिजे, दुसरी कंडिशन. आणि 3 नंबरची कंडिशन आहे की जो तुमचा प्रॉडक्ट तयार झालेला आहे हा प्रॉडक्ट कोणापासून तयार झाला पाहिजे? फ्रॉम इट्स स्टँडर्ड इलेमेंट्स. आता हा तुमचा स्टँडर्ड इलेमेंट झाला किंवा O2 पण तुमचा काय झाला? स्टँडर्ड इलेमेंट झाला. समजलं सर्वांना? तर अशा प्रकारे तुमच्या हे लक्षात आलं असेल हे स्टँडर्ड इलेमेंट आहे. कार्बन झालं, H2 झालं. ठीक आहे, आता स्टँडर्ड इलेमेंट आणि स्टँडर्ड कंपाऊंड मध्ये काय फरक आहे? हे झालं कंपाऊंड, हे दोघांचं आहे की नाही? H2 आणि O चं हे झालं कंपाऊंड, हे झालं इलेमेंट. O2 इलेमेंट आहे, H2 इलेमेंट आहे, कार्बन इलेमेंट आहे, H2 तुमचं इलेमेंट आहे, परंतु हे काय झालं? तुमचं कंपाऊंड झालं. समजलं सर्वांना? ओके, म्हणजे आपल्याला हे समजलं की स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन मध्ये आपल्याला 3 शब्द महत्वाचे आहेत. नंबर 1, 1 मोल ऑफ अ प्रॉडक्ट फॉर्म, प्रॉडक्ट शुड बी इन द स्टँडर्ड स्टेट, आणि कोणापासून तयार आहे? फ्रॉम इट्स स्टँडर्ड इलेमेंट्स. अंडरस्टूड? स्टँडर्ड इलेमेंटची जी काही तुमची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असते, स्टँडर्ड इलेमेंटची जी काही एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असते ती 0 असते. लक्षात ठेवायचं. सीईटीला विचारलेला क्वेश्चन, जेडब्ल्यूला विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे ना? ओके, हे समजलं तुम्हाला ही रिएक्शन. आता या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला हे समजत आहे की H2 + 1/2 O2 gives us H2O. आणि स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन कसं लिहितात? ओके, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन कसं लिहितात पहा. स्टँडर्ड एन्थाल्पी म्हटलं की हे बघा, हे तर चेंज इन एन्थाल्पी हे तर तुम्हाला माहितीच आहे. स्टँडर्ड म्हणलं की वरती असा रेज टू 0 करायचा. त्याचं मिनिंग काय झालं? स्टँडर्ड. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेल्या रिएक्शन साठी आहे म्हणून त्याला आपण या ठिकाणी असा R लिहितो. तुम्हाला दिसतंय की नाही? या ठिकाणी इथं R लिहिलंय मी. ठीक आहे, सो डेल्टा H स्टँडर्ड फॉर दिस रिएक्शन इज -286 किलोजूल. किंवा यालाच तुम्ही काय म्हणू शकता? डेल्टा H स्टँडर्ड किंवा डेल्टा H ऑफ फॉर्मेशन इन इट्स स्टँडर्ड कंडिशन ऑर स्टँडर्ड स्टेट इज -286 किलोजूल पर मोल. या ठिकाणी तुम्ही किलोजूल पर मोल लिहिलं तरी चालतंय, नुसतं किलोजूल लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे ना? आता आपण जे आपल्याला अंडरस्टँडिंग झालेलं आहे रिएक्शन नंबर 1 पासून ते रिएक्शन नंबर 2 ऍप्लिकेबल आहे का चेक करूया. ओके, पहा, प्रॉडक्ट आहे का 1 मोल? यस आहे. प्रॉडक्ट आहे का 1 मोल? आहे. ठीक आहे, प्रॉडक्ट स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे का चेक करा. यस आहे, गॅस स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे. पहिली कंडिशन सॅटिस्फाईड, दुसरी कंडिशन आहे. आणि हा प्रॉडक्ट तुमच्या स्टँडर्ड इलेमेंट्स पासून बनलाय का? स्टँडर्ड कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स पासून चेक करूया. इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं H2 आहे, इथं पण H2 आहे. ओके, म्हणजे CH4 आणि समजा तुमच्या लक्षात आलं असेलच. ठीक आहे, हे H2 × 2 म्हणजे CH4 झालं. हे तुमचं स्टँडर्ड एलिमेंट. म्हणजे या ठिकाणी ही जी काही दिलेली रिएक्शन आहे ही करेक्ट आहे. कशासाठी? स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन फाइंड आउट करण्यासाठी. समजलं ना? तर या ठिकाणी आपल्याला डेल्टा H स्टँडर्ड इज इक्वल टू -74.8 किलोजूल पर मोल असं म्हटलं तरी चालते. तर हे दोन तुमचे एक्झाम्पल लक्षात आले असते. आता तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जर पाहिलं तर पेज नंबर 76 वरती हे सगळं डिस्कशन आहे, त्याची डेफिनेशन पण आहे. ठीक आहे ना? ओके, तर 76 पेज नंबर वरती 4.10.5 हा जो पार्ट आहे या ठिकाणी संपला. व्हेरी व्हेरी इझी, व्हेरी व्हेरी सिंपल. ओके, तुम्हाला काय करायचं आहे? स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असं नाव टाकायचंय, त्याची डेफिनेशन लिहायची आहे. ही डेफिनेशन तुम्हाला पेज नंबर 76 वरती 1 नंबरला दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर फॉर एक्झाम्पल म्हणायचं, हे पहिले एक्झाम्पल लिहून टाकायचं, याला एक्सप्लेन करायचं. याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पेज नंबर 76 वर दिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 2 म्हणायचं, हे लिहायचं,
आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला संपते. काही लोकांना असा प्रॉब्लेम असेल की किंवा काही लोकांना असा डाऊट पण असू शकतो की सर या ठिकाणी कार्बन ग्रॅफाइट का लिहिलंय, तुम्ही या ठिकाणी कार्बन सॉलिड असं सुद्धा लिहू शकता, ठीक आहे. कार्बनचे अॅलोट्रॉप्स असतात हे तुम्हाला माहित आहे. कार्बनचे 3 फॉर्म्स असतात, ओके. कोणते आहेत? डायमंड आहे, ग्रॅफाइट आहे, फुलेरिन आहे, ओके. तर अजून डिटेलमध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर ग्रॅफाइट, कार्बनचे आपण ग्रॅफाइट जर रिएक्शन मध्ये लिहिले तरी आपल्याला चालते. आता हे जे काय आहे डिस्कशन किंवा ग्रॅफाइट का लिहिलं हे तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये एक पीडीएफ प्रोव्हाइड केली होती. आपल्या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी हाऊ टू राईट थर्मोकेमिकल इक्वेशन्स असा पॉइंट होता, तो तुम्हाला मी लिहायला सांगितलं होता. एकदम इझी आहे, एकदम सिंपल आहे, तो तुम्ही लिहायचा म्हणजे लिहायचं असेल. ते जर तुम्ही केलेलं असेल असाइनमेंट तर तुम्हाला ही रिएक्शन समजलेली असेल. आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी तुम्हाला परत एकदा हाऊ टू बॅलन्स थर्मोकेमिकल इक्वेशन्स हा पॉइंट देणार आहे. तर तो पॉइंट तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे, ठीक आहे ना. ओके, लिहून पण काढायचं आहे. तर हे तुम्हाला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन समजलं का? येस, व्हेरी गुड. ओके ना. मग स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन चा वापर कशासाठी होतो? एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन फाइंड आउट करण्यासाठी. हे आपल्याला समजतंय. आता 2 नंबरचा पॉइंट आहे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये 4.10.7 हा पार्ट असेल. 4.10.7 हा पार्ट असेल. सॉरी 4.10.6 हा पार्ट असेल. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. तर एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन आपल्याला फाइंड आउट करायचे आहे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन वरून. असा हा कन्सेप्ट आहे. त्याचे काही रूल्स आहेत, काही महत्वाचे पॉइंट्स आहेत. दॅट इज नथिंग बट मी तुम्हाला आता मगाशी सांगितलेलं आहे स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ अ फॉर्मेशन ऑफ एन इलेमेंट. इलेमेंट म्हणजे कोण? H2 आणि O2 कार्बन, ओके ओके, इज इक्वल टू 0. प्लीज हे लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्यू. ए स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ एन इलेमेंट of an element is equal to 0. For example, H2 चं स्टँडर्ड एन्थॅल्पी आहे 0, Cl2 ची स्टँडर्ड एन्थॅल्पी आहे 0, परत तुमचं काय कार्बनची स्टँडर्ड एन्थॅल्पी आहे तुमचं 0. समजलं? तर हे त्याचे स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे. त्यामुळं तुम्हाला त्या पर्टिक्युलर रिएक्शन मध्ये हे आपल्याला कुठे उपयोगी येणार आहे? हे आपल्याला न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करण्यामध्ये उपयोगी येणार आहे. तर तुम्ही हे जे काही डिस्कशन आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन याचा. तुम्हाला परत शॉर्ट रिव्हिजन साठी महत्वाचं ठरेल. आणि तुम्हाला मी सांगितलं आहे काय लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे ना. ओके, काय कसं लिहिणार तुम्ही? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन लिहिणार, डेफिनेशन लिहिणार, एक्झाम्पल नंबर 1 म्हणणार, हे एक्झाम्पल लिहिणार. तुमच्या टेक्स्ट मध्ये पेज नंबर 76 वरती एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन ते बघून लिहिणार, ठीक आहे. एकदम सोपं आहे. तुम्हाला मी जर सांगितलं तेच एक्सप्लेनेशन आहे. परत पेज नंबर 77 वरती आहे एक्झाम्पल नंबर 2 म्हणायचं, हे लिहून टाकायचं आणि याचं एक्सप्लेनेशन. ओके, एक्सप्लेनेशन म्हणजे रिएक्शन एक्सप्लेनेशन, रिएक्शन एक्सप्लेनेशन आणि वरती तुमचे डेफिनेशन. ओके, त्यानंतर पॉइंट आहे तुमचा 4.10.6 दॅट इज नथिंग बट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. त्याचे काही रूल्स आहेत. त्यात सर्वात महत्वाचा रूल हा आहे. आणि आता आपण यानंतर याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ओके ते थोडंसं इलॅबोरेटली पाहूया. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपल्या डिस्कशनचा, दॅट इज नथिंग बट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड इज इक्वल टू इट्स स्टँडर्ड एन्थॅल्पी. ठीक आहे ना. ओके, तर हा पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. त्यापूर्वी आपण काय पाहिलं होतं? स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ इलेमेंट इज इक्वल टू 0. आता या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला हे लक्षात येते की एलिमेंटची जी काही एन्थॅल्पी आहे ती 0 असणार आहे. म्हणजे फक्त पर्टिक्युलर केसमध्ये आपल्या प्रॉडक्टची जी एन्थॅल्पी आहे ती एन्थॅल्पी महत्वाची असणार आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड किंवा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अ प्रॉडक्ट इज इक्वल टू इट्स स्टँडर्ड एन्थॅल्पी. कारण रिएक्टरची एन्थॅल्पी कशी पण 0 होणार आहे. समजतं सर्वांना? ठीक आहे. म्हणजे दिलेल्या कंडिशन वरती आहे. ठीक आहे ना. ओके, तर हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी तुम्हाला हा पॉइंट विचारला जाऊ शकतो. आपण लेक्चर नंबर 16 मध्ये आणि 15 मध्ये काय पाहिलं होतं की एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट. आठवतं तुम्हाला सर्वांना एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट? तेच आपण या ठिकाणी लिहिलं आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन इज इक्वल टू एन्थॅल्पीज ऑफ अ प्रॉडक्ट मायनस एन्थॅल्पीज ऑफ अ रिएक्टंट ऑफ अ फॉर्मेशन. ठीक आहे, समजलं सर्वांना? ओके,
आता याचं जर तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं तर आपण असं लिहू शकतो काय की लेट अस कन्सिडर हायपोथेटिकल केमिकल रिएक्शन A plus B gives us C plus D. ओके, आणि आपण A चा कोएफिशियंट स्मॉल a घेऊ, B चा कोएफिशियंट स्मॉल b घेऊ, C चा स्मॉल c आणि D चा स्मॉल d. आता ही रिएक्शन तुम्ही लेक्चर नंबर 16 आणि 17 मध्ये शिकलेला आहात. ओके, याच्यावरून आपल्याला जर एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन इज इक्वल टू, पहिले आपल्याला एन्थॅल्पीचा प्रॉडक्ट लिहायचे, मग एन्थॅल्पीचा प्रॉडक्ट आपण पहिले लिहून घेऊ. ठीक आहे, एन्थॅल्पीचा प्रॉडक्ट कसं लिहिणार, एन्थॅल्पीचा प्रॉडक्ट याचे स्टँडर्ड कोणाचा, सी चा. ठीक आहे, याचे स्टँडर्ड कोणाचा, सी चा, प्लस डेल्टा याचे स्टँडर्ड कोणाचा, डी चा. ठीक आहे, हे झाले प्रॉडक्ट, परंतु त्याचा कोएफिशियंट पण लिहायचा आहे, सी च्या कोएफिशियंटने मल्टिप्लाय करायचे, डी च्या कोएफिशियंटने मल्टिप्लाय करायचे, मायनस काय करणार, मायनस रिएक्टंटचं पहा, स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ लेट अस से रिएक्टंट प्लस स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ लेट अस से रिएक्टंट कोण आहे, बी. ठीक आहे, ते स्टँडर्ड लिहून टाकायचे. ओके, ते एक झालं, त्यांचा कोएफिशियंट पण लिहून टाका, स्मॉल ए आणि स्मॉल बी. समजलं, तर दिलेल्या रिएक्शन वरून आपण स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन वगैरे लिहू शकतो. व्हेरी व्हेरी सिंपल आणि तुम्हाला सर्वांना समजून घेण्यासारखं आहे. ठीक आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्म. ओके, या ठिकाणी आपल्याला एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन लिहायचं आहे, एफ हे लिहायला विसरायचं नाहीये. ठीक आहे, समजलं सर्वांना. तर हे जे काही एक्सप्लेनेशन आहे हे एक्सप्लेनेशन तुम्ही आपल्या टेक्स्ट मधून पहा, पेज नंबर 77 वरती आहे. पेज नंबर 77 वरती एक एक्झाम्पल आहे आणि दॅट एक्झाम्पल इज नथिंग बट 4.10 आणि ते एक्झाम्पल आपण यानंतर सॉल्व्ह करूया. तुम्ही तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, महत्वाचं आहे. राईट, ओके. तर आपण 4.10 हे एक्झाम्पल पाहतोय. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि टेक्स्ट बुक घेऊन तुमचा जे काही एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित रीड करा. ठीक आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी इट्स किंवा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अ एलिमेंट इन इट्स स्टँडर्ड स्टेट इज इक्वल टू 0 हे विसरायचं नाही, कारण आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे ना. ओके, तर हा न्यूमेरिकल तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आणि व्यवस्थित हा न्यूमेरिकल तुम्ही रीड करा. तुम्हाला हा जो न्यूमेरिकल आहे हा साईडला तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेलच. ओके, ठीक आहे, तर तो न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, व्यवस्थित पहा, रीड करा क्वेश्चन. या ठिकाणी कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन. दिलेली जी काय तुमची रिएक्शन आहे ती रिएक्शन आपल्याला लिहून घ्यायची पहिल्यांदा. ओके, आणि त्यांनी आपल्याला गिव्हन डेटामध्ये एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन दिले. आपण जस्ट आता 4.10.6 हा पार्ट बघितलेला आहे. त्यामध्ये काय होतं आपलं हेडिंग, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन फ्रॉम द स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन. म्हणजे एन्थॅल्पीज ऑफ रिएक्शन आपण एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन वरून कॅल्क्युलेट करू शकतो. व्हेरी व्हेरी सिंपल. ठीक आहे, तर न्यूमेरिकल तुम्हाला समजलं असेल. न्यूमेरिकल मधला गिव्हन डेटा लिहून घ्या पटकन. पहिल्या स्टार्टला तुम्हाला या ठिकाणी रिएक्शन लिहून घ्यायची आहे. ओके, गिव्हन डेटा साईडला पाहू शकता तुम्ही. रिएक्शन काय दिली, 2C2H6 that is in gaseous form plus 7O2 gas gives us 4CO2 gas plus 6H2O. ही रिएक्शन आहे. या रिएक्शनची आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, गिव्हन दॅट बाकीचा डेटा आपल्याला लिहून घ्यायचा आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ CO2 ची आपल्याला त्यांनी एन्थॅल्पी दिलेली आहे. CO2 किती आहे एन्थॅल्पी चेक करा, -393.5 किलोजूल पर मोल. किलोजूल पर, नुसतं किलोजूल असं तरी पण चाललं असतं, एकच आहे. परत अजून त्यांनी आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ व्हॉट वी से H2O किती दिले चेक करा, -285.8 किलोजूल पर मोल.
परत तुम्हाला या ठिकाणी डेल्टा एच एफ स्टँडर्ड C2 H6 इज इक्वल टू मायनस 84.9 किलो जूल पर मोल. तर या ठिकाणी हे तुम्हाला गिवन डेटा आहे. टू फाइंड म्हणायचं, टू फाइंड, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ते चेक करा. कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू हाऊ मच, असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन महत्वाचा आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आणि हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनला येण्याचे 99% चान्सेस आहे. त्यामुळे हा न्यूमेरिकल तुम्ही व्यवस्थित बघायचा, ठीक आहे ना. ओके, व्यवस्थित पहा, न्यूमेरिकल व्यवस्थित रीड करा, तुम्हाला गिवन डेटा आहे. आता आपण सोल्युशन पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला सोल्युशन, आता सोल्युशन लिहित असताना काय करायचं, तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय, लगेच लिहून घ्यायचं नाही, सर्वांनी फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचंय. सोल्युशन काय आहे, सोल्युशन मध्ये पहिल्या साईडला म्हणायचं वी हॅव, ही रिएक्शन लिहून टाकायची, ही रिएक्शन काय करायची, लिहून टाकायची, ठीक आहे. मग खाली म्हणायचं फ्रॉम द अबव रिएक्शन स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज, राईट. मग कसं कॅल्क्युलेशन करायचं हे तुम्हाला मी वरचं सरळ सांगितलं. रिएक्शन लिहायची फ्रॉम द अबव रिएक्शन स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज, ओके. आणि आता त्याच्या खाली काय लिहिणार तुम्ही, सी स्टँडर्ड एन्थॅल्पी of reaction is given by summation of standard enthalpy कोणाची, product, standard enthalpy of a product minus, या ठिकाणी फॉर्मेशन लिहायचंय कारण दिलेला डेटा सगळा फॉर्मेशनचा आहे, मायनस, ठीक आहे. मायनस काय, ओके. या ठिकाणी थोडंसं रफ करतो, तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही हे लिहून घेतलं असेल सगळं, राईट. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कोण आहे या ठिकाणी, रिएक्टंट. तर हा शब्द तुम्ही पूर्ण करा, रिएक्टंट, राईट. समज सर्वांना, ठीक आहे. इज इक्वल टू, आता प्रॉडक्ट कोण कोण आहे ते लिहायचे, प्रॉडक्ट पहा, ओके. या ठिकाणी तुम्ही 4 स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ, तुम्हाला मग सांगितलं होतं ना बॉक्स केलेला, सी समेशन ऑफ वगैरे, ठीक आहे ना. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ CO2 चा आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ना, या ठिकाणी फॉर्मेशन दिले, कोणाचा आहे, CO2 प्लस प्रॉडक्टची बेरीज आहे, नंतर रिएक्टंटची सुद्धा बेरीज आहे, आणि प्रॉडक्टच्या बेरजेमधून रिएक्टंटची बेरीज आपल्याला वजा करायची, ठीक आहे. परत कोण आहे, 6 स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ, लेट अस से व्हाट इज द नेक्स्ट प्रॉडक्ट, दॅट इज H2O, समजलं, H2O हे झालं तुमचं प्रॉडक्ट. या ठिकाणी म्हणायचं मायनस, आणि आता आपल्याला रिएक्टंट लिहायचं. रिएक्टंट काय काय आपल्याकडे, 2 स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कोणाची, फॉर्मेशन कोणाची आहे, C2H6 प्लस स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कोण आहे नेक्स्ट लेफ्ट, दॅट इज नथिंग बट O2, आणि O2 चा कोएफिशियंट आहे 7. या ठिकाणी हे सर्व लिहून घेतलं का, ठीक आहे. इज इक्वल, आता कॅल्क्युलेशन करायला सुरुवात. 4 इंटू काय आहे CO2 चं, -393.5, -393.5 प्लस पुढे काय 6 इंटू H2O चं काय -285.8 असेल, 8 हे झालं सॉरी प्रॉडक्टचं, -2 इंटू C2H6 चं काय आहे ब्रॅकेटमध्ये -84.9, ठीक आहे, प्लस 7 इंटू स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ O2 दिले का नाही, परंतु O2 हा स्टँडर्ड एलिमेंट आहे,
हे पहा, हे कंपाऊंड आहे, हे कंपाऊंड आहे, हे कंपाऊंड आहे. स्टँडर्ड एलिमेंटचा काय असतो एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, स्टँडर्ड स्टेट किंवा स्टँडर्ड एलिमेंटचा आपण एक नंबरला नोट पाहिली होती, दॅट इज इक्वल टू 0. सो हिअर वी हॅव टू राईट 0. आता आपल्याला फक्त त्याचे सिंपल कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. समजलं ना? कॅल्क्युलेशन्स व्हेरी इझी. आता तुम्ही इझिली कॅल्क्युलेशन्स करू शकता. हे मी रफ करून टाकतो आणि आता आपण कॅल्क्युलेशन सुद्धा करूया फास्ट. ठीक आहे, सी हिअर. कॅल्क्युलेशन्स करा इज इक्वल टू, या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि व्हिडिओ पॉज केल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. लेट मी डू सम कॅल्क्युलेशन्स. -393.5 -393.5 तर हे मला वाटतं उत्तर येते -393.5 इंटू 4 दॅट इज इक्वल टू, हे ब्रॅकेट मध्ये पहा, -1574. ठीक आहे, ओके. 393.5 म्हणजे समजा 6.5 24 आणि 220 म्हणजे 26 बरोबर आहे. 1600 मधून 26 गेली. -1574 प्लस पुढे काय -285 285.8 इंटू 6 असेल. ओके, 1714. हे काय तुमचं -1714.8. ओके, म्हणजे हे तुमची कॅल्क्युलेशन झालं. मायनस हे प्लस आहे तिथे तसं सुद्धा कॅल्क्युलेशन मध्ये होऊन जाईल ते. ठीक आहे, परत -84.9 इंटू 2 169.8 येईल मायनस, हे मायनस. ठीक आहे, आणि प्लस हे तुमचं 0, तर हे 0 आपण या ठिकाणी लिहून टाकूया. ठीक आहे, इज इक्वल टू -1714.8. हे मायनस मायनस विल बी प्लस 169.8. ठीक आहे, प्लस यामधून आपण मायनस करूया. आता कॅल्क्युलेशन करा. 1714.8. So what is your answer? -3119. आता दिलेले एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन आपल्याला कशामध्ये होतं ते चेक करायचं आहे आपल्याला, किलोजूल पर मोल मध्ये. म्हणजे हे पण तुमचं उत्तर कशामध्ये येणार आहे, किलोजूल पर मोल. किलोजूल पर मोल. तर हे तुम्हाला न्यूमेरिकल समजलं असेल तर तुम्ही खाली म्हणू शकता की देअरफॉर एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन किंवा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू -3119 किलोजूल पर मोल. ओके, आता आलेलं उत्तर निगेटिव्ह आहे, म्हणजे दिस रिएक्शन इज एक्झोथर्मिक. ठीक आहे, खाली तुम्ही हे लिहू शकता. देअरफॉर द एन्थॅल्पी ऑफ द अबोव रिएक्शन इज, किंवा देअरफॉर द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ अबोव रिएक्शन इज -3119 किलोजूल पर मोल. आणि ब्रॅकेट मध्ये म्हणायचं एक्झोथर्मिक रिएक्शन. कसली रिएक्शन आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन. तर मला वाटतं हे आजचं सेशन तुम्हाला सर्वांना समजलेलं असेलच. तर अत्यंत महत्वाचं असं लेक्चर आहे. यातून तुम्हाला क्वेश्चन फायनल एक्झामिनेशनला फ्रेम होतोच बऱ्याच वेळेस. ठीक आहे ना, तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. तुम्ही सर्व व्यवस्थित अभ्यास करा. आज आपल्या बायोलॉजीची टेस्ट आहे. ठीक आहे, ओके. तर ते टेस्टचं प्रिपरेशन व्यवस्थित करा आणि तुमचे जे काही फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना क्लास 11 साठी विचारा. क्लास 11चे आपले जे काही क्लासेस आहेत हे सुरू झालेले आहेत. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट.